ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कोल्हापूरकरांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागत आहे. ही दुर्दैवी आणि लज्जास्पद बाब असल्याची टीका काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी केली आहे. शहरातील पाणी टंचाईबाबत त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत तत्काळ पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात काँग्रेसच्या प्रतिनिधींनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि शिल्पा दरेकर यांना निवेदन दिलं. काळमावाडी थेट पाईपलाईन योजनेतील पाणी उपसा करणारा पंप बंद पडल्यामुळे मागील 5 दिवसांपासून शहरात पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. 4 पंपांपैकी एक पंप स्टँड बाय साठी ठेवण्यात आला असला तरी तो तब्बल 3 महिन्यांपासून बंद असल्याचं अधिकाऱ्यांनी मान्य केलं. सुरू असलेल्या 3 पंपांपैकी एक बंद पडल्यानं नागरिकांना टंचाईला सामोरं जावं लागतंय. सणासुदीच्या काळातही महापालिकेने टँकरची व्यवस्था न केल्यानं नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊन ठिकठिकाणी आंदोलनं झाली. बैठकीदरम्यान काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी शहर जल अभियंता हर्षजित घाटगे यांना उपस्थित राहण्याचा आग्रह धरत तोपर्यंत न हलण्याचा पवित्रा घेतला. घाटगे उपस्थित झाल्यावर त्यांना धारेवर धरत परिस्थितीची माहिती घेण्यात आली. अखेर रविवार किंवा सोमवारपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं आहे. आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकाराने काळमावाडी थेट पाईपलाईन योजना शहराच्या पुढील 50 वर्षांची पाण्याची गरज भागवण्यासाठी मंजूर करण्यात आली होती. मात्र महापालिका प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असून नागरिकांच्या हक्काच्या पाण्यावर अडथळे निर्माण होत असल्याचं यावेळी बोलताना काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी सांगितलं. बैठकीला काँग्रेसचे माजी उपमहापौर भूपाल शेटे, मधुकर रामाणे, प्रतापसिंह जाधव, दुर्वास कदम, सुभाष बुचडे, राजाराम गायक, मोहन सालपे, शुभांगी साखरे, पूजा आरडे, संगीता घोरपडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.